शेती अधिक शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल 1290 अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षाच्या स्पर्धेतील 4 संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी 12 उत्पादने लवकरच बाजारात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषीच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे विविध संशोधन हे मांडण्यात आले. त्यातल्या 9 क्षेत्रांमध्ये 18 लोकांना आम्ही पुरस्कार दिले आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे इनोव्हेशन आम्ही इन्क्युबेट करू, त्याला स्टार्टअपमध्ये परिवर्तित करू आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू. मागील वर्षीच्याही ॲग्री हॅकेथॉनमधील जे विजेते होते त्यापैकी 4 प्रॉडक्ट्स आता मार्केटला आले आहेत. 12 अजून मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये माती परीक्षणापासनं, कीड व्यवस्थापनापासनं, पेरणी तंत्रापासनं, कापणी तंत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. ज्या गोष्टी आपण शेतीकरता वापरतो त्या प्रत्येक गोष्टीत अतिशय ऑप्टिमम त्याचा उपयोग कसा करायचा की जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, पाणी कमीत कमी लागेल, युरिया असेल, DAP असेल, न्यूट्रिएंट्स असतील, या प्रत्येक गोष्टीचं रॅशनलायझेशन करणाऱ्या अशा प्रकारच्या हे सगळे प्रयोग आहेत. त्यामुळे शेती क्षेत्राला याचा मोठा उपयोग होईल. मी 2 घोषणा आज केल्या आहेत. हे जे पुणे ॲग्री हॅकेथॉन आहे हे पुढच्या वर्षीपासनं संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही करू. त्याला महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन म्हणण्यात येईल आणि याच्यामध्ये पहिला पुरस्कार दरवर्षी एक पहिला पुरस्कार हा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने देण्यात येईल.